नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त आहात ना? मस्त असायलाच पाहिजे. आज जो विजिटचा प्लॅन आहे तो पुण्यामधला आहे. मी आणि बिग बॉस जाणार आहोत आणि विजिटसाठी. मी नेरळमधून ट्रेन पकडणार आणि लोणावळ्यामध्ये मला पिकअप करणार आहे. मग ज्या लोणावळ्यामध्ये जे घाटामध्ये ज्या व्हिडिओज मी त्या थोड्याशा कव्हरअप केलं तर तुम्हाला पाहायला भेटेल कसं आहे. म्हणजे पाऊस पडल्याच्या नंतर लोणावळा खंडाळा घाट कसं होतं, का पब्लिक त्या साईडला जाते, आकर्षित केली जाते. ते निसर्गाचं असं आहे त्या साईडला की ते पाहूनच एक झुरळ पडून जातं की बाबा हां चला एक तरी विजिट करावी त्या घाटामध्ये. असं खंडाळा घाट आहे लोणावळा. हे बघा ना, तुम्ही पाहू शकता हा धबधबा किती म्हणजे क्लिअरली आपण पाहू शकतोय. तुम्हाला याच्यामध्ये दिसू शकते आणि मी झूम केले माझ्या मोबाईलमधून. मॅक्सिमम मी जेवढं जास्त झूम करतो तेवढं मी झूम केले त्यामध्ये. आणि आता जर मी रिअल असं पाहायला गेलो तर ते मला क्लिअरली समजत पण नव्हतं की बाबा कसं पाणी पडतं आहे. मी आत्ता हे व्हिडिओ झाल्याच्या नंतर आज मी पाहिलं एडिट करते की बाबा एवढं क्लिअरली मी पाहिलं धबधबा आहे. लोणावळा जाताना खूप सारे असे बोगदे आहेत. म्हणजे मॅक्सिमम कर्जतपासून जरी ट्रेनमध्ये चढलो तर खंडाळा पोहोचेपर्यंत 8 ते 9 असे छोटे छोटे बोगदे आहेत. ती धुकं आहे बघा, पाहू शकताय तुम्ही. सगळ्यांनी मला पिकअप केलं लोणावळ्यामध्ये. तसंच आम्ही निघालो. फर्स्ट विजिट होतं आमचं खराडीमध्ये, पण एवढं ट्रॅफिक होतं पुण्या साईडला. मग मला सकाळी त्यांनी 10 वाजता पिकअप केलं. 10 वाजता आम्हाला खराडीमध्ये लोणावळ्यातून खराडी पोहोचेपर्यंत जवळजवळ 1 ते 2 वाजले. एवढं आम्हाला पुण्या सिटीमध्ये बघा मगरपट्टी सिटी आहे अगोदर. मगरपट्टी सिटी मरघट तक है तेरी कहानी, पग पग प्यारे दंगल 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 दंगल. सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे दंगल 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 दंगल. माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी, पग पग प्यारे दंगल 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 दंगल. सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे दंगल 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 दंगल. धड़कने छाती में जब दुबक जाती हैं, पीठ थप थपा उनको फिर जगह बात बन जाती है. बावले हाथी सी हर चुनौती है रे, सामने खड़ी घूर के पड़ी आंख दिखलाती है तो आंख से उसकी आंख मिला के भिड़ जाने का नाम है प्यारे. पुण्यामध्ये आलो आणि मिसळ खाल्ली नाही असं कधी होत नाही. माझं बीचसाठी आलो की सर्वांना बोलू आज आपण जोगेश्वरी मिसळ माझी फेवरेट आहे. कसं मी खूप वेळा इथे खाल्लं मिसळ, म्हणून बोलू चला आपण मिसळ खाऊन जाऊ. सर्वांना ट्राय करा. ते ऑलरेडी त्यांना माहिती आहे पुण्यामध्ये मिसळ फेमस. आजच्या डेमध्ये आपली सेकंड विजिट आहे. विजिट चालू आहे. मी व्हिडिओ पण कॅप्चर करतो. मला असं सांगायचं आहे सगळ्यांना, कारण की बाबा हाऊसकीपिंग लाईन ही माझी हाऊसकीपिंग लाईन, जे डीप क्लिनिंग आणि हाऊसकीपिंग लाईन त्या वेगळं नाही, एकच आहे. पण जे आम्हाला जे चॅलेंज देतात म्हणजे असं सगळ्यांना वाटतं हाऊसकीपिंग म्हणजे इझी आहे, सगळं काही चॅलेंज नाही आहे. पण इथं रिअल फॅक्ट म्हणजे जे मेहनत आहे, जे मेहनतीचं काम करतात सगळी माझी टीम काम करते. एक बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हाऊसकीपिंग लाईन म्हणजे जास्त वेगळं एक प्रकारे त्यांच्याकडे बघितलं जातं. ते असं मला वाटतं कुणी असं पाहू नये. म्हणून माझा हा व्हिडिओ बनवायचा रिझन फक्त हाच आहे. मी याच्यामध्ये मी पहिला कधी व्हिडिओज बनवले नाही, पण आत्ता मी हा व्हिडिओ बनवायला चालू केलं की जेणेकरून लोकांचा दृष्टिकोन वेगळा असला पाहिजे की आमच्याकडे पण बघतील की बाबा हाऊसकीपिंग लाईनमध्ये काय असते आणि किती मेहनत. बघा काय कंडिशन आहे, या कंडिशनमधून आपण बिफोर आफ्टरचे व्हिडिओ मी तुम्हाला थोडे येतातच माझे. जसं जसं प्रोजेक्ट येतात क्लिअर होतात, काही ठिकाणी मला जायला टाईम भेटत नाही, मग त्यामुळं आफ्टरचे व्हिडिओ राहून जातात. पण जिथे जिथं मला त्या भेटत आहेत करायला मी त्या 100% कव्हरअप करतो आहे. थर्ड विजिटमध्ये फिनिक्स मॉलमध्ये होती. विजिट झाल्याच्या नंतर आम्ही असं राऊंडअपसाठी गेलो, फक्त फिरलो. असं खूप छान वाटलं फिनिक्स मॉलमध्ये फिरताना.
खूप सारे बघितले शॉपमध्ये सेल लागले होते 30% 40%. आम्ही काही शॉपिंग नाही केली कारण की आम्ही खास शॉपिंगसाठी नव्हतो आलो इकडे, फक्त विजिटसाठी होते. म्हणून मी थोडंसं व्हिडिओ कव्हर अप केले. एक मला इथे एक खास आकर्षण दिसलं ते म्हणजे एक स्टील कॉईनमध्ये एक ट्रक बनवला आहे. लास्ट व्हिडिओच्या एंडमध्ये आहे, ते पाहायला भेटेल तुम्हाला. म्हणजे खूप म्हणजे पाहतानाच एक वेगळं फील झालं की यासाठी का मेहनत घेतली असेल त्याने. बघा स्टार्ट होते आता ते व्हिडिओमध्ये. पाहू शकताय तुम्ही ट्रक पूर्ण स्टील कॉईनमध्ये. जी माणसं पण आतमध्ये बनवले ती पण सगळं स्टील कॉईनची